प्रतिनिधी मिकी घई यांनी वडील आणि त्याचे मोठे भाऊ निलेश चव्हाणचे मोठे भाऊ या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत। रामचंद्र चव्हाण साहेब, पोलीस तुमच्या घरी रात्री आलते का? आलते आलते। किती लोक होते, काय म्हणणं होतं? सध्या निलेश कुठे आहे? 5-6 लोक होते। निलेश साहेब त्या दिवशी बावधनला गेला, तिथं त्याचं काहीतरी स्टेटमेंट झालं आणि त्याच्यानंतर जे तो आला नाहीये, आमच्या संपर्कात नाहीये तो। पण तो सध्या कुठं आहे? बाळ तुमच्या घरी होतं, तुमच्यावर थेट कसपट्टे कुटुंबियांनी आरोप केलेले आहेत, गुन्हा दाखल आहे निलेशच्या विरोधात की त्यांनी बंदूक दाखवून त्यांना धमकी दिली। खरं तर पहिले मला प्रश्न विचारा, निलेश चव्हाणकडे बंदूक आहे का? आहे ना, त्याच्याकडे बंदूक आहे, परवाना बंदूक आहे। तुमच्या घरी बाळ घेण्यासाठी कसपट्टे कुटुंबी आलं होतं का? हो, त्याच्या अगोदर ते हागवणे आहेत प्रभात रोडचे, काय नाव रे त्यांचं? जयप्रकाश हागवणे, त्यांची मुलगी आणि तिची भावजय ते बाळाला आदल्या दिवशी घेऊन आली। एक दिवस रात्र राहिलं बाळ, दुसऱ्या दिवशी कसपटे साहेब आणि ते हागवणे काका ते आले आणि ते बैरट म्हणून होते, ते आले बाळ घ्यायला। तर निलेशचं मत काय होतं की तुम्ही चला पोलीस स्टेशनला, मी बी येतो आणि आपण तिथं बाळ लिहून द्या, तुम्ही बी आम्ही बी देतो, तुम्ही घेऊन जा, आम्हाला काही नकोय। पण ते काय निलेश ते म्हणले नाही, आम्ही असं नाही करणार, आम्ही बाळ घेऊनच जाणार। काका, बघायला गेलं तर ज्या पद्धतीने हगवणे, वैष्णवी हगवणेची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाकडे बाळ असणं अपेक्षित आहे किंवा मग तुमच्याकडे तुम्ही तुमचं नातं आहे का काय हगवणे कुटुंबीय? नाही, आमचं नातं काही नाही, फक्त त्या तुमच्याकडे तुम्ही का बाळ घेतलं? निलेशने त्याच्या ते घरी होते ना, त्यांना सांगितलं होतं की ते असं त्यांनी फोन केलाय आणि 2 दिवस बाळ तुझ्याकडे राहू दे, काय आम्ही घरी देऊन जातोय। इथं कार्यालयामध्ये सुद्धा आले ते, ऑफिस इथं निलेशचं शेजारी हा एक वेळ आलेला आहे, एक वेळ मला म्हणजे गेल्यानंतर 2 दिवसांनी कळालेलं आहे की ते येऊन गेला म्हणून। पण मी साहेब मुलांच्याकडे काही लक्ष देत नाही, आता माझं 65 वय आहे, मी काय। मोठा भाऊ सुद्धा आहे, जेव्हा कधी भांडणं झाले तो घरात असायचा, यांना समजवायचा, कॉम्प्रोमाइजला सुद्धा तो असायचा, कुणाला काय करायचं एवढंच काय तर म्हणजे अनेक वेळा तो घरीच असायचा, म्हणजे हगवणे कुटुंबियाच्या। नाही, मला त्याच्याबद्दल पटत नाही, ह्याचं दोघांचं नाही पटत, भावांचं नाही, मी जास्त नाही, मला माहिती नाही काय। पोलिसांना हे देखील तपास करायचा की वैष्णवी हगवणेंनी जी आत्महत्या केलेली त्याच्यामध्ये यांचा काही रोल आहे का? कारण अनेक वेळा तो त्यांच्या घरी असायचा। त्याला एवढं माहिती आहे की आता जर अटक झाली आपल्याला किंवा काय प्रॉब्लेम आला, घरचे तर आपल्याला कोण सहकार्य करणार नाहीये आणि कदाचित त्याच्यामुळे तो पळत असेल, पण पळून चालत नाहीये। त्यांनी स्वतःहून तिथं जायला पाहिजे आणि स्वतःहून निस्तरायला पाहिजे।